नमस्कार मित्रांनो, आर्यागड यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण आयल्यानगर कोतवाल भरती प्रक्रिया 2025 पद मित्रांनो कोतवाल प्रश्नपत्रिका संच क्रमांक 7 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहे. तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा आहे बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गोदावरी. गोदावरी काय मित्रांनो? महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मित्रांनो, गांधीजींनी भारत छोडोचा नारा कुठल्या वर्षी दिला होता? गांधीजींनी भारत छोडोचा नारा कुठल्या वर्षी दिला होता? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1942ला त्यांनी भारत छोडोचा नारा दिला होता. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, भारतातील सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? भारतातील सर्वाधिक कॉफीचे उत्पादन हे कोणत्या राज्यामध्ये होत असते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कर्नाटक या राज्यामध्ये कॉफीचे उत्पादन हे सर्वात जास्त होत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झाली होती? महाराष्ट्राची निर्मिती हे केव्हा झाली होती? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यामध्ये आहे? महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हरियाणा राज्यामध्ये कुरुक्षेत्र हे रणांगण आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, शिका संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली होती? शिका संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली होती? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी ही घोषणा दिली होती. काय दिली होती मित्रांनो? शिका संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी दिली होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, खालपैकी भाववाचक नाम आपल्याला ओळखायचे आहे. भाववाचक नाम आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गरिबी. गरिबी काय मित्रांनो? भाववाचक हे नाम आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, ब्राह्मो समाज स्थापना कोणी केली आहे? ब्राह्मो समाज स्थापना ही कोणी केली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाज स्थापना ही केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केलेली आहे? मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, लालकृष्ण अडवाणी यांना कितवा भारतरत्न पुरस्कार हा जाहीर झाला आहे? लालकृष्ण अडवाणी यांना कितवा भारतरत्न पुरस्कार हा जाहीर झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 50वा त्यांना पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, सूर्यमालिकेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? सूर्यमालिकेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शुक्र. काय मित्रांनो? हा काय आहे? सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, मुंबई येथील हाजी अली दर्गा हे कोणत्या वर्षी म्हणजे कोणत्या साली बनवण्यात आलेले आहे? मुंबई येथील हाजी अली दर्गा हा कोणत्या साली बनवण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1431 साली हा हाजी अली दर्गा हा म्हणजे या साली बनवण्यात आलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, पुढील शब्द समूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे. दुःखाने सोडलेला लांब श्वास. दुःखाने सोडलेला लांब श्वास त्यांना आपण नेमके काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सुस्कारा. काय मित्रांनो? सुस्कारा असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, नकाशातील दिशादर्शक बाण कोणती दिशा दर्शवितो? नकाशातील दिशादर्शक बाण कोणती दिशा दर्शवितो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे उत्तर दिशा दर्शवितो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, जागतिक कर्करोग दिन कधी साजरा केला जातो? जागतिक
कर्करोग दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 4 फेब्रुवारी या दिवशी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, गावाचा विकास कसा साधावा हे लोकांना समजून देण्यासाठी ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? गावाचा विकास कसा साधावा हे लोकांना समजावून देण्यासाठी ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, कटक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. कटक या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सैन्य. कटकला समानार्थी शब्द म्हणजे सैन्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे. शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे तगाई. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, सेवाग्राम कुठल्या जिल्ह्यात आहे? सेवाग्राम हे कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वर्धा जिल्ह्यामध्ये सेवाग्राम हे आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची उंची किती मीटर आहे? स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची उंची ही किती मीटर आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 182 मीटर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, सोने या मौल्यवान धातूचा अणुक्रमांक किती आहे? सोने या मौल्यवान धातूचा अणुक्रमांक आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 79 हा अणुक्रमांक आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे? महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पोलीस महासंचालक. हे काय मित्रांनो, महाराष्ट्रातील पोलीस दलातील सर्वोच्च पद म्हणजे पोलीस महासंचालक आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय खालपैकी कोठे आहे? आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय खालपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे हेग या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, आकाशाची जडले नाते या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आकाशाची जडले नाते या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डॉक्टर जयंत नारळीकर. हे काय मित्रांनो, आकाशाचे जडले नाते या पुस्तकाचे लेखक म्हणजे डॉक्टर जयंत नारळीकर हे आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आहे? 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 14 बँकेचे राष्ट्रीयकरण हे करण्यात आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केलेला आहे? पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम हे कोणी सुरू केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महात्मा फुले यांनी सुरू केलेला आहे. हे आपलं ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे महर्षी कर्वे यांनी सुरू केले आहे मित्रांनो. चूक झाली आपली, महर्षी कर्वे हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, सीबीआय ही संस्था कशाशी संबंधित आहे? सीबीआय ही संस्था खालपैकी कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गुन्हे तपास यांच्याशी संबंधित म्हणजे सीबीआय ही संस्था आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, गावाच्या पिकाची स्थिती व शेती संबंधी अहवाल कोण तयार करतो? गावाच्या पिकाची स्थिती व शेती संबंधी अहवाल हे कोण तयार करत असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तलाठी हे अहवाल तयार करत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची आहे? पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे महात्मा गांधी यांची ही संकल्पना आहे. काय मित्रांनो, पंचायत राज ही मूळ संकल्पना म्हणजे महात्मा गांधी यांची आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, फेसबुकचे
फेसबुकचे डायडाचे संस्थापक आहेत? फेसबुकचे म्हणजे कोण संस्थापक आहेत असा प्रश्न मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मार्क झुकरबर्ग हे काय मित्रांनो फेसबुकचे संस्थापक आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, कोणत्या इंग्लिश गव्हर्नर जनरलने तैनाती फौजची पद्धत ही अंमलात आणलेली आहे? कोणत्या इंग्लिश गव्हर्नर जनरलने तैनाती फौजची ही पद्धत अंमलात आणलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लॉर्ड वेल्सली. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, संसदीय शासन पद्धती कोठे विकसित झालेली आहे? संसदीय शासन पद्धती ही कोठे विकसित झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे इंग्लंड या देशामध्ये संसदीय शासन पद्धती विकसित झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? राज्यसभेचा कार्यकाल हे किती वर्षाचा असतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कायमचे स्थायी सभागृह असते, त्यांचा कार्यकाल नसतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, दादासाहेब फाळके यांनी तयार केलेला मराठीतील पहिला चित्रपट कोणता आहे? दादासाहेब फाळके यांनी तयार केलेला मराठीतील पहिला चित्रपट हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राजा हरिश्चंद्र. हे काय मित्रांनो दादासाहेब फाळके यांनी तयार केलेला मराठीतील पहिला चित्रपट आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, हायड्रोजन ज्वलन केल्यास काय तयार होईल? हायड्रोजन ज्वलन केल्यास म्हणजे नेमके काय तयार होईल? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पाणी तयार होईल. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे संस्थापक म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल? मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे संस्थापक म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बिल गेट्स. हे काय मित्रांनो मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे म्हणजे संस्थापक आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, सोडियम बायकार्बोनेट म्हणजे डॅडॅस होय. सोडियम बायकार्बोनेट म्हणजे डॅडॅस होय. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे खाण्याचा सोडा, त्यांना आपण सोडियम बायकार्बोनेट असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, वंदे मातरम योजना केव्हापासून सुरू करण्यात आलेली योजना आहे? वंदे मातरम योजना केव्हापासून सुरू करण्यात आलेली योजना आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 2004 पासून योजना सुरू करण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, डोंगर कोसळणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आपला कोणता आहे ते ओळखायचा आहे. डोंगर कोसळणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आपला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अतिशय दुःख होणे, त्याला आपण डोंगर कोसळणे असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, चंपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? चंपराळा अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. चंपराळा अभयारण्य हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.